नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांचा आवाज इतका बुलंद झाला की अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलंय. पण यावेळी रणांगण आहे झारखंड. पेपर लीकचे आरोप, कट ऑफ मधील कथित गोंधळ, गुणवत्ता यादीवर उपस्थित झालेले प्रश्न आणि या सगळ्यांविरोधात हजारो विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. झारखंडमध्ये नेमकं घडतंय तरी काय आणि हे आंदोलन आता संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय का बनला आहे हे आपण आता जाणून घेऊया. रांचीच्या रस्त्यावर सध्या हजारो विद्यार्थ्यांचा जनसागर पाहायला मिळतोय. हातात पुस्तकं नाहीत, हातात आहेत फलक. चेहऱ्यावर हसू नाही तर आहे संताप. आणि या घोषणांमध्ये एकच मागणी घुमते, आम्हाला न्याय द्या, परीक्षा पारदर्शक करा आणि दोषींवर कारवाई करा. झारखंडमध्ये सरकारी भरतीसाठी JPSC आणि JSSC या दोन प्रमुख संस्था परीक्षा घेतात. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षांची तयारी करतात. अनेक जण 2-2, 3-3 वर्षे घरांपासून दूर राहून अभ्यास करतात. काही कुटुंब कर्ज काढून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात, कारण त्यांना वाटतं एक सरकारी नोकरी संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदलू शकते. मात्र गेल्या काही वर्षात या भरती प्रक्रियेवर वारंवार प्रश्न उपस्थित झाले. कुठे पेपर लीकचे आरोप झाले, कुठे निकालातील कथित गोंधळ समोर आला, तर कुठे निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. प्रत्येक नवीन भरतीसोबत विद्यार्थ्यांचा संशय वाढत गेला आणि अखेर नुकत्याच झालेल्या 14व्या JPSC या संयुक्त प्राथमिक परीक्षेनंतर हा संताप मात्र रस्त्यावर उतरला. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की या परीक्षेत गंभीर अनियमितता झाली आहे, पेपर लीक झाल्याचे दावे करण्यात आले, गुणवत्ता यादी आणि कट ऑफ बाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी रांचीमध्ये शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू केलं. पण काही तासातच या आंदोलनानं मोठं रूप धारण केलं. सोशल मीडियावर आंदोलनाचे व्हिडिओ व्हायरल झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी रांचीकडे पोहोचू लागले. विद्यार्थी संघटना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला आता पाठिंबा दिलाय. विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आता जाणून घेऊ. पहिली मागणी, 14वी JPSC प्राथमिक परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी. दुसरी मागणी, या संपूर्ण प्रकरणाची CBI मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तिसरी मागणी आहे, JPSC आणि JSSC च्या सर्व भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक कराव्यात. आणि चौथी मागणी, या कथित गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी. आता सरकारची भूमिका काय आहे? मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारवर सध्या मोठा दबाव पाहायला मिळतोय. आंदोलनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांना केवळ आश्वासन नकोय, तर ठोस निर्णय हवाय. त्यामुळं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. दरम्यान या आंदोलनाला आता राजकीय रंगही चढू लागलाय. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचं आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आणि काही आंदोलक विद्यार्थी राहुल गांधींवरही आता प्रश्न उपस्थित करतायत. त्यांचा आरोप आहे की नीट पेपर लीक सारख्या मुद्द्यांवर राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करतात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात आणि सोशल मीडियावरही सक्रिय भूमिका घेतात. आता झारखंडमध्ये स्वतःच्या आघाडीचं सरकार सत्तेत असताना JPSC आणि JSSC या वादांवर त्यांनी अद्याप स्पष्ट सार्वजनिक भूमिका घेतलेली दिसत नाही. आता सर्वांचं लक्ष झारखंड सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार का? परीक्षा रद्द होणार का? CBI चौकशी होणार का? की हे आंदोलन आणखी तीव्र होणार? या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? राहुल गांधींनी किंवा इतर राजकीय पक्षांनी यावर अधिक स्पष्ट भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.